हो. नमस्कार मंडळी. मंथन हेल्दी माइंड काउन्सिलिंग सर्व्हिसेस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे मी सौ यशस्वी खुद्दार, स्वप्ना असेलकर आणि रश्मी पटवर्धन ह्या दोघींबरोबर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. जून महिन्याची आपली थीम आहे व्यक्तिमत्व घडवताना आणि आजच्या ह्या महिन्याच्या थीम मध्ये आपण पंचकोशाबद्दल माहिती करून घेत आहोत. मागच्या आठवड्यात आपण नीताताई आणि स्वप्नाताई असेलकर या दोघींबरोबर अन्नमय कोशाची माहिती घेतली आणि आज आपण माहिती घेणार आहोत ती आहे प्राणमय कोशाची माहिती. प्राणमय कोश म्हणजे नक्की काय आहे आणि ह्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो आणि जी आपली थीम आहे तर त्या थीम मध्ये प्राणमय कोशाचा वाटा किती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आज आपल्याला नीताताई केळकर आणि रश्मीताई पटवर्धन या दोघी जणी करून देणार आहे. नीताताईंचा परिचय मी थोडक्यात देते. काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट असलेल्या नीताताई टिळक टिमोवी मध्ये बरेच वर्ष सायकोलॉजी ह्या विषयाच्या अध्यापिका होत्या आणि त्यांच्याबद्दलची इतर माहिती तर सगळ्यांना आहेच आहे. पण आज आपल्या ज्या दुसऱ्या व्यक्ती आहेत रश्मी पटवर्धन, मंथन हेल्दी माइंडच्या एक फाउंडर मेंबर असलेल्या रश्मीताई या MA काउन्सिलिंग सायकोलॉजी मध्ये MA झालेलं आहे त्यांचं काउन्सिलिंग सायकोलॉजी मध्ये. चाइल्ड अँड फॅमिली काउन्सिलिंग मध्ये त्यांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा झालेला आहे. फ्लॉवर थेरपी आहे, मॅरिटल काउन्सिलिंग, डान्स थेरपी ह्याचे कोर्सेस त्यांचे झालेले आहेत. गेली 19 वर्ष झाले त्या काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहेत. स्कूल काउन्सिलर म्हणून त्यांनी 10 वर्ष MES च्या शाळांमधनं काम केलेलं आहे. त्या वेगवेगळ्या विषयांवर सेशन्स घेतात. त्याच्यामध्ये आहे सेक्शुअलिटी एज्युकेशन, लाईफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स वगैरे. त्या बाया कर्वे इन्स्टिट्यूट बरोबर कनेक्टेड आहेत आणि मंथन हेल्दी माइंड काउन्सिलिंग सर्व्हिसेस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या त्या तरुण तडफदार मेंबर आहेत. तर रश्मीताई पटवर्धन आणि नीताताई केळकर या दोघींना मी विनंती करते की आजच्या प्राणमय कोशाला त्यांनी सुरुवात करावी. रश्मी. नीताताई. मंथन हेल्दी माइंडच्या माझ्या सगळ्या उत्साही मैत्रिणी, यशस्वीताई, स्वप्नाताई, रश्मीताई या सगळ्यांचे पुनश्च आभार मानते, कारण त्यांनी परत माझे विचार व्यक्त करायला इथे संधी दिली. आणि आता आपण लगेचच प्राणमय कोशाला सुरुवात करूया. सगळ्यांचा अन्नमय कोश अतिशय आता उत्साही असणार आहे, कारण नुकतंच सगळ्यांचं जेवण झालेलं असणार आहे असं मी समजते. आणि पुढे बोलायला सुरुवात करते. मागच्या वेळेला आपण अन्नमय कोशाची माहिती घेतली होती आणि आज आपण प्राणमय कोशाकडे येत आहोत. मागच्या आठवड्यामध्ये अन्नमय कोशाची आपण काय माहिती घेतली होती ते थोडक्यात अगदी 2 मिनिटात सांगते, म्हणजे प्राणमय कोशाबद्दल सांगणं हे जास्त सुकर होईल. हा जो अन्नमय कोश आहे तो अन्नमय कोश आपल्याला दिसणारा स्थूल देह आपला जो आहे, म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म असा भाग नाहीये, जो दिसणारा आहे तो स्थूल भाग म्हणजेच आपला देह, जो पंचमहाभूतांनी तयार झालेला आहे, जो निरोगी सुदृढ असावा असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. आणि म्हणून आपण चांगल्या प्रतीचा आहार, सात्विक आहार, व्यायाम, खेळ, योगासनं नियमितपणे, शिस्तीने आणि वेगवेगळ्या छंदांचं त्याच्यामध्ये वापर करून असं आपलं निरोगी जीवन जगण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. मागच्या वेळेला असं आपण बघितलं की पंचेंद्रियामार्फत आपण जगाचं ज्ञान घेत असतो आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असलेले गुण काय आहेत, आपल्यामध्ये असलेले दोष काय आहेत, षडरिपू म्हणजे काय, या सगळ्याचा अभ्यास आपण मागच्या वेळेला बघितला होता. असंही बघितलं होतं की आपण जितकं सत्कर्म करू, आपली कर्म जितकी व्यापक होत जातील, आपण जितका ओंकार करू तितकं आपलं शरीर सुदृढ राहण्याचे चान्सेस हे अधिकाधिक वाढत जातात. आज आपण थोडंसं आद्य शंकराचार्य
आणि विद्यारण्य स्वामी यांनी जे प्राणमय कोशाचं विवेचन केलेलं आहे ते सुरुवातीला बघूया, मग माझ्यानंतर रश्मिताई या विषयावर बोलणार आहेत. तर प्राणमय कोश हा आपल्या शरीराच्या म्हणजेच अन्नमय कोशाच्या आत असलेला कोश आहे. हा अन्नमय कोश हे शरीर आपल्याला दिसतंय, पण आपल्याला आपण जो श्वासोच्छ्वास घेतो तो काही दिसत नाही, आपल्याला तो जाणवतो. आपल्याला वेगवेगळे वायू पण जाणवतात, पण आपल्याला हा जो येणारा श्वास आणि उच्छ्वास आहे हा काही आपल्याला दिसत नाही. म्हणजे बघा की प्राणमय कोश हा स्थूल नसून तो सूक्ष्म आहे. आता होतं काय की आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपण अगदी शाळेत असल्यापासून बघतोय की आपण श्वासोच्छ्वास घेत असतो, म्हणजे करत असतो, तो सतत होत असतो, म्हणजे झोपेतही हे कार्य कंटिन्युअसली चालू असतं. पण आज प्राणमय कोशाचा आपण जेव्हा वेगळा विचार करतो त्यावेळेला आपण आता कुठले विचार आहेत ते बघूया बरं का. तर श्वासाद्वारे आपण वायू आत घेतो, म्हणजेच ब्रह्मांडामध्ये असलेली चेतना आपण आपल्या 2 नाकपुड्यांद्वारे आत घेतो. हा बघा, आपलं शरीर जे आहे ते आहे पिंड आणि बाहेर आहे ते आहे ब्रह्मांड. तर या ब्रह्मांडामध्ये असलेली जी प्राणशक्ती आहे, जी चेतना आहे, ती वायू मार्फत आपल्या नाकाद्वारे फुफ्फुसामध्ये जाते, तिथून आपल्या मूलाधार चक्र म्हणजे मूलस्थानावर जाते. त्या मूलस्थानामधून मग हे वायू वेगवेगळ्या ठिकाणी विभागले जातात. मग हे मूलाधार चक्र कुठे आहे? तर ते मूलाधार चक्र आपल्या शेवटच्या माकड हाडाच्या थोडस खाली आणि गुदद्वाराच्या थोडस वर असं हे मूलाधार चक्र आहे. त्या चक्राचा रंग लाल आहे. चक्राबद्दल आपण आता जास्त बोलायला नको, पण ही जी चेतना आहे ही पहिल्यांदा मूलाधार चक्रावर येते, म्हणजे मूलस्थानावर येते आणि नंतर हे वायू विभागले जातात. म्हणजे आता वायू तर आपण एकच घेतो, मग कुठले वायू विभागले जातात? तर ते 5 प्रमुख वायू आहेत. प्राणमय कोशातला हा खूप महत्वाचा भाग आहे, म्हणून तो आपण बघतोय. तर आता हे वायू कुठले आहेत? तर आपल्याला सगळ्यांना प्राणवायू हा एकच वायू माहितीये, पण आपल्याला अजून 4 वायूंची माहिती करून घेऊया. आणि ते कुठे असतात, त्यांचं स्थान काय आहे, त्याचं कार्य काय आहे, हे जेव्हा आपण बघू तेव्हा प्राणमय कोश हा जास्तीत जास्त निरोगी कसा राहता येईल हे पण आपल्याला बघता येईल. तर कमरेमध्ये अपान वायू असतो, जठरामध्ये समान वायू असतो, हृदयामध्ये प्राणवायू असतो, मेंदूमध्ये उदान वायू असतो आणि सर्व शरीरभर पसरलेला व्यान नावाचा वायू असतो. आता आपल्याला असं एकदा सांगून लक्षात राहणार नाही, समजणार नाही, म्हणून त्याचं थोडस मी विवेचन करते. तर पहिल्यांदा आपण बघूया उदान वायू. उदान वायू हा कुठे असतो? तर उदान वायू आपल्या कंठापासून आपल्या मस्तकापर्यंत उदान वायूचं अस्तित्व आहे. आता उदान म्हणजे या सगळ्या भागामध्ये आपली कुठली कुठली इंद्रिय आहेत, कुठले कुठले अवयव आहेत, त्यांना तर अर्थातच तो प्राणशक्ती पुरवतच असतो. मी मुद्दाम एनर्जी हा शब्द वापरणार नाहीये शक्यतो. तर प्राणशक्ती तर तो देत असतोच, पण अजून एक थोडासा आध्यात्मिक भाग याच्यामध्ये येतो की उदान वायू जो आपला कंठ ते मस्तक आहे, तो वायू मृत्यू आपण सुरुवातीला बोललो आपल्या इच्छा, आकांक्षा, ज्या काही मनामध्ये कामना आहेत त्या घेऊन तो बाहेर पडतो आणि मग नंतर त्याच प्रकारचं शरीर, मन जे इच्छित असेल ते तो घेतो. तर अशा प्रकारे उदान वायूचं हे थोडस निराळं काम आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कंठामध्ये आपण कंठ ते हृदय आपण आता बघितलं, मस्तकापासून कंठापर्यंत. आता कंठापासून आपल्या हृदयापर्यंत, कंठ ते हृदय कुठला वायू आहे? जो वायू सगळ्यांना माहिती, आपण म्हणतच असतो, त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीये, तो म्हणजे प्राणवायू. आता हा प्राणवायू काय करत असेल हे आपण शाळा कॉलेजमध्ये बघितलेलं आहे, त्यामुळे पटकन सांगते की तो काय काय करतो. तर हा जो वायू आहे तो कशा कशामध्ये आहे आणि काय काय काम करतो? तर अन्ननलिका, श्वासनलिका, हृदय, फुफ्फुस त्या सगळ्यांना तो कार्यरत ठेवतो. त्यानंतर रक्ताभिसरणाचं काम करतो, रक्तामार्फत शरीरभर पसरतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वाणीचं जे प्रकटीकरण आहे ते ह्याच वायूमुळे उत्तम रीतीने होत असतं.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपली जर प्राणशक्ती शुद्ध असेल, ती कशी शुद्ध ठेवायची याबद्दल नंतर मी बोलणारच आहे. तर आपलं तन आणि मन, शरीर आणि मन उत्साही आणि प्रसन्न राहू शकतं. आणि त्यामुळे शरीर आणि मन या दोन्हीला चालना देण्यासाठी प्राणवायू किंवा घेतलेली जी ही चेतना आहे ही जास्तीत जास्त चांगली घेऊन त्याचा वापर चांगला करणं हे खूप महत्वाचं काम आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की हा प्राणवायू कुठेतरी जर बिघडला, म्हणजे आपल्याच कर्मांमुळे तो बिघडणार आहे, तर आपण स्वतः चंचल अस्थिर होण्याची म्हणजे होण्याची शक्यता जास्त असते. आता थोडस अजून पुढे जाऊया. समान वायू हा हृदय ते नाभी, बघा हृदयापासून आपल्या नाभीपर्यंत असतो. आणि अर्थातच त्यामुळे तिथे आहे पचन संस्था, आणि त्यामुळे अन्नापासून रस बनवणे आणि त्याच्यापासून ऊर्जा, असं जे काम आहे हे समान वायूचं काम आहे. आणि त्यामुळे पचन संस्था निरोगी ठेवणं आणि त्याचप्रमाणे जठराग्नी उत्तम प्रकारे तेवत ठेवणं हे काम हा वायू करतो. पण अर्थातच इथे आपण काय आहार घेतो हा पण खूप महत्वाचा आहे, आणि तो आपण पहिल्या कोशामध्ये बघितलेलाच आहे आणि सगळ्यात शेवटी आपण त्याच्यावर बोलणारच आहोत. आता बघा, नाभीच्या खाली जो वायू असतो तो अपान वायू असतो, आणि नाभीच्या खाली असलेलं अर्थातच उत्सर्जनाचं काम तो करत असतो, किंवा त्याला मदत करण्याचं काम हा वायू करत असतो. आपले गुडघे, आपले पाय, त्यांची हालचाल, त्यांना कार्यरत ठेवणं, पायाचे सगळे स्नायू, सगळी हाडं यांना कार्यरत ठेवण्याचं काम हा अपान वायू करत असतो. आता शेवटचा वायू आहे व्यानवायू. व्यानवायू काय करतो, तर अन्न रसामधून ऊर्जा घेऊन तो शरीरभर ती पसरवतो. तर अशा प्रकारे हे जे 5 वायू आहेत, कुठले कुठले बघितले आपण? उदानवायू, समानवायू, प्राणवायू, अपानवायू आणि व्यानवायू. तर आपल्या शरीराला क्रियाशक्ती देण्याचं काम, आपले ते अवयव उत्तम कार्यरत राहण्याचं काम हे सगळे वायू करत असतात. त्यामुळे प्राणमय कोश आणि त्यातले वेगवेगळे वायू हे अतिशय महत्वाचे असतात. आता हे झाले मी आता सांगितले त्याप्रमाणे 5 असे मुख्य प्राण, बर का, मुख्य जे वायू आहेत ते सांगितले. आता अजून सुद्धा आपल्या शरीरामध्ये वायू आहेत, त्याला आपण उपप्राण असं म्हणतो. आता ते कुठले कुठले आहेत, तर जेव्हा ढेकर देतो त्यावेळेला त्या वायूचं नाव आहे नाग. पापण्यांची हालचाल होते त्याचं नाव आहे कूर्म. आपल्याला जेव्हा भूक लागते त्याला म्हणायचं कृक्कल त्या वायूला. सांध्यांमध्ये जो वायू आहे तो आहे देवदत्त, आणि मृत्यूनंतर सुद्धा थोडा काळ राहतो तो आहे धनंजय. अशी या उपप्राणांची नावं आहे. मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे ज्या वेळेला आपण श्वासोच्छ्वास करत असतो त्यावेळेला मी मगाशी म्हटलं की फक्त हवा आत जात नाही, तर या ब्रह्मांडामधल्या दिव्य शक्तीचा अंश आपण आत घेत असतो. बघा, आपण ज्या वेळेला ही दिव्य शक्ती आपल्या ब्रह्मांडामध्ये आहे आणि त्या शक्तीचा आपण अंश आत घेतो. आवाज येतोय? आवाज येतोय? हो, येतो ताई, येतो. तर हा जेव्हा श्वासोच्छ्वास आपला चालू असतो, हा दिव्य शक्तीचा अंश आपल्यामध्ये येतो, त्यावेळेला ह्या प्राणामुळे नक्की होतं काय, तर आपलं शरीर हे स्वस्थ राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी, निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि म्हणूनच हा जेव्हा आपण प्रत्येक वेळेला श्वास आणि उच्छ्वास करत असतो त्यावेळेला या श्वासाचा आपण आदर केला पाहिजे. आता आदर केला पाहिजे म्हणजे काय, तर अगदी जन्माला आल्यापासून आपण श्वासोच्छ्वास करतोय आणि आपल्या नकळत सुद्धा तो होतोय, आपल्या झोपेतही तो होतोय. मग याचा आदर कसा करायचा, तर आदर एकाच गोष्टीने करायचा, तो म्हणजे ह्या प्राणाचा आयाम वाढवायचा. कारण आपण घेतलेला श्वासोच्छ्वास फक्त या शरीराला पुरेसा नाही, आणि म्हणून ह्याचा आयाम वाढवण्यासाठी दीर्घ श्वसन
अत्यंत महत्वाचं असतं. मग ते सकाळच्या म्हणजे पहाटेच्या वेळेला केलं, ब्रह्ममुहूर्तावर केलं तर ते अत्यंत उत्कृष्ट आहे. पण नाही तर कुठलीही उपासना तुम्ही करत असताना दीर्घ श्वसन करणं हे अतिशय महत्वाचं असतं. मागच्याच वेळेला आपण ओंकाराचंही महत्व बघितलं होतं. त्यामुळे त्याच्यातून सुद्धा जो श्वास आपण दीर्घ आत घेतो आणि मग ओंकार म्हणतो, त्याचेही फायदे आपण मागच्या वेळेला बघितलेले होते. पण दीर्घ श्वसन करणं, वेगवेगळे प्राणायामाचे प्रकार करणं, ओंकार करणं हे आपला प्राणमय कोश, अर्थात प्राणमय कोश आणि बाकी सर्व कोश, आता आपण अन्नमय कोशाचाच विचार करू, कारण आपण आता अन्नमय कोशाविषयीच बोललेलो आहोत मागच्या वेळेला. पण पुढच्या वेळेला जे कोश बघणार आहोत ते कोश उत्कृष्ट राहण्यासाठी सुद्धा प्राणमय कोश जितका चांगला किंवा प्राणायाम, ओंकार, दीर्घ श्वसन केलेलं हे इतर कोशांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं ठरतं. आता आपल्याला बरं का हा जो काय मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे दिव्य शक्ती किंवा तो जो अंश, जी चेतना आपल्याला या ब्रह्मांडातून मिळत असते ती अर्थातच आपल्याला सूर्यकिरणामधून मिळते. सूर्यकिरणामधून ती चंद्रापर्यंत पोचते, तिथून ती वनस्पतींपर्यंत पोचते, झाडापर्यंत पोचते. आणि आपण म्हणतो बघा की झाडाच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला प्राणवायू हा मिळणार आहे, अधिकाधिक मिळणार आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीने तो आपल्याला वायू मिळत असतो. आता सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मग आपली प्रकृती कधी कधी बिघडते, तब्येत बिघडते, आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात. मग ते का येतात किंवा कशा पद्धतीने येतात, आणि ते न येण्यासाठी किंवा आपलं जीवन अधिकाधिक स्वस्थ करण्यासाठी, शांत करण्यासाठी, समाधानी आणि संतुष्ट करण्यासाठी आपल्याला काही करावं लागेल का? आपण काही करू शकतो का? तर हो, निश्चितपणे आपण करू शकतो. काय करू शकतो? तर आपली जी इंद्रिय आहेत ती वेगवेगळं काम करत असतात. तुम्हाला माहितीये की ती इतरत्र बघतात, डोळ्यांच्या साहाय्याने स्वाद घेतात, गंधाचा आपण अनुभव घेत असतो. त्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो कानाद्वारे. स्पर्श हा सुद्धा आपण करत असतो आणि त्यातून आनंद घेत असतो. पण हे सगळं करत असताना आपली जी इंद्रिय आहेत ती थकतात, पण आपला जो प्राण आहे तो मात्र थकत नाही बरं का. आपलं हृदय हे अविरत चालू असतं आणि प्राणाची सगळ्या ठिकाणी जी देवाणघेवाण आहे, मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अन्नातून रस आणि रसातून व्यान हा जो वायू सगळीकडे फिरत असतो, ते काम सतत चालू असतं. आता ही इंद्रिय थकतात ते कारण काम अविरत करत असतात. का? कारण हे जे आपण भोग घेत असतो वेगवेगळे, ते घ्यायला काहीच हरकत नाही, कारण ते त्याच्यासाठी आहेत. आपण वेगवेगळ्या पद्धतीचा आनंद घेणं, मगाशी या 5 इंद्रियांचा आनंद मी म्हटलं, तसा घेणं हे अतिशय आवश्यकच आहे. कारण वेगवेगळ्या वयोगटांसाठी परत तो आनंद वेगवेगळा आहे. पण तरी सुद्धा फक्त तेच करत राहायचं का? हा महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण हेच जर फक्त करत राहिलो, फक्त त्याच्याकडेच आपली दृष्टी वळवली आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे दीर्घ श्वसन, ओंकार, प्राणायाम ह्या गोष्टी केल्या नाहीत, आपल्या या प्राणशक्तीकडे आपण त्या आदराने जर बघितलं नाही, आपण थोड्या वेळ डोळे मिटून आपल्याच आंतर क्रियेकडे लक्ष देतोय का, हेच जर आपण केलं नाही, तर आपलं काय होईल? आपलं जीवन हे अस्थिर आणि चंचल होईल, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. आता सृष्टीतला जो हा प्राण आहे तो आपण घेत असतो आणि हा जो प्राण आपल्या शरीरामध्ये जात असतो तो सगळ्या संकटांची, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्याधींची अगदी प्राणपणाने लढत असतो. बघा, त्याच्यामध्ये सुद्धा प्राण हाच शब्द आहे. तर अशा तऱ्हेने तो प्राणपणाने लढत असतो. आणि म्हणूनच आपण नैसर्गिक राहण्याची जास्तीत जास्त गरज आहे. कारण ते जर आपण नैसर्गिक राहिलं तर या व्याधी येण्याचं प्रमाण आपल्यामध्ये कमीत कमी होईल. आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं तसा प्राणाचा आयाम जर आपण वाढवला तर अर्थातच आपल्याला खूप मोठे आपल्यामध्ये होणारे बदल आपल्यालाच दिसतील आणि ते खूप आश्चर्यचकित करतील की अरे, आपल्यामध्ये आपण असे होतो, 1 वर्ष 2 वर्षानंतर आपल्यामध्ये हे बदल झालेत. हे बघण्याचं काम, हे अनुभूती घेण्याचं काम हे आपलं आहे. त्यामुळे हे आपलं आपण निश्चितपणे करण्याची गरज आहे. आता जर फक्त मौज मजा, चैन, मनमानी असं जर करत राहिलो ना, तर हा जो आपला प्राण आहे, आपली जी प्राणशक्ती आहे ती अप्रसन्न होईल.
आणि म्हणून ती अप्रसन्न न होण्यासाठी, प्रसन्न आपल्यावर कायम राहण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे हे आपण बघूया आणि मग मी माझं बोलणं संपवते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे नैसर्गिक राहणे आपण करू शकतो का, ठेवू शकतो का, त्याचा आपण विचार करायला काहीच हरकत नाही. खूप उकडतंय सध्या. आता मे महिना झाला, जून सुरू झाला तरी अगदी सहन होत नाहीये. आता कधी एकदा मी त्या एसी मध्ये जाईन आणि झोपीन, ही गोष्ट खूप उत्तम आहे. हे आपण करतच असतो. पण नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न करू शकतो का? आपला आहार तसा ठेवू शकतो का? ज्याच्यामध्ये अशा गोष्टी कृत्रिम काही स्वाद घातलेत, रंग घातलाय किंवा मैद्याच्या गोष्टी ह्या टाळू शकतो का? जास्तीत जास्त नैसर्गिक आहार घेऊ शकतो का? सात्विक आहार घेऊ शकतो का? नैसर्गिक अशी राहणी ठेवू शकतो का? त्यानंतर विहारामध्ये योगासनं आहेत, वाचन आहे, या गोष्टी करू शकतो का? सद्ग्रंथांचं वाचन आपण नियमित थोडं जरी केलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी आपल्याला बदललेल्या दिसून येतील. आपल्याला सतत ते करणं शक्य नाही. आपल्याला काम आहे, आपला जॉब आहे, आपला व्यवसाय आहे, आपल्याला ते सतत करणं शक्य नाही. पण थोडा वेळ आपल्याला त्यातनं काढता येईल का? कारण आपल्याला मागच्याच वेळेला आपण म्हटलं तसं आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे आणि त्या मनुष्य देहामध्ये बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा वापर करण्यासाठी, कारण ती वेगळी आहे, सगळ्यांपेक्षाही वेगळी आहे. पंचकोश आपल्याला पंचकोशाद्वारे हे शरीर आहे, त्याच्यातून आपण व्यक्त होत आहे. आपल्याला वाणी मिळालेली आहे, त्या वाणीचा आपण वापर करत आहोत रोजच्या रोज. आणि मग आपलं शरीर, मन आणि बाकीचे कोश ते पुढे आपण बघणार आहोत, ते उत्तम राहण्यासाठी या गोष्टी करता येतील का? कारण आपल्या वाणीलाही प्राणशक्ती मिळत असते ह्या मिळणाऱ्या आपण आत घेतलेल्या वायूंमुळे. मग त्याचा पण आदर केला पाहिजे की नाही? तर निश्चितपणे केला पाहिजे. आणि म्हणून प्राणायाम हा आवश्यक आहे. आणि मग त्याच्यामुळे काय मिळेल तर 1-2-3 गोष्टी सांगते आणि थांबते. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. तो आत्मविश्वास आपल्याला या प्राणशक्तीमुळे कसा येतो याची खरोखर तुम्ही अनुभूती घेऊन बघा. तुमच्या लक्षात येईल की आपला आत्मविश्वास, आपली एकाग्रता, स्मरणशक्ती, उत्साह हा सगळ्या या गोष्टीमुळे वाढलेला आहे. त्यामुळे आपल्याला सुदृढता प्राप्त होते. आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची चेतना, मध्ये वेगळ्या प्रकारचं प्रोत्साहन, स्फूर्ती ही आपल्याला मिळते. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे एक शुद्ध वाणी, स्वच्छ वाणी, त्याच्यामध्ये असलेली आपल्याला एक समतोलत्व, त्याच्यामध्ये असलेलं समन्वय, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असलेला समन्वय, या सगळ्यासाठी हा प्राणायाम महत्वाचा आहे. आणि म्हणून प्राणमय कोशाचं महत्व हे अबाधित आहे. सगळ्यात शेवटी 1-2 गोष्टी सांगते, ते म्हणजे मनशक्ती उत्तम राहण्यासाठी, मनाची सुदृढता वाढवण्यासाठी सुद्धा हा प्राणमय कोश जास्तीत जास्त चांगला करण्याची आवश्यकता आहे. यानंतर 1-2 गोष्टी बोलायच्या म्हणजे ध्यान आणि जप याविषयी आपण पुढच्या वेळेला बोलूया. धन्यवाद. रश्मिताई. थँक्यू नीताताई. खूपच सुंदर अशी प्राणमय कोशाविषयीची मुख्य तत्वज्ञान जे आहे भारतीय शास्त्रांमध्ये सांगितलेलं, त्याविषयी खूप सुंदर असं विवेचन ताईंनी केलं. आणि मग प्राण असेल, अपान असेल, उदान असेल, समान असेल, हे जे वेगवेगळे वायूचे प्रकार आहेत, त्यातून एकूणच आपल्या शरीराच्या हालचाली कशा नियंत्रित केल्या जातात याविषयी ताईंनी सांगितलं. थोडक्यात काय, अगदी सोप्या भाषेत जर आपण सांगायचं झालं तर प्राणमय कोश म्हणजे आपण काय म्हणू शकतो, तर आपल्या हालचाली, आपलं चालणं, आपलं बोलणं, हसणं, आपल्या कृतींमधली चपळता, या सगळ्या गोष्टींनी मिळून जो तयार होतो तो आपला प्राणमय कोश. आता या हालचालींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं बघा की काही हालचाली ना आपल्या इनबॉर्न असतात. जसं बाळाचा जन्म झाल्या क्षणी जेव्हा तो रडायला सुरुवात करतो तेव्हा तो हातपाय पण हलवायला सुरुवात करतं ते बाळ. सो ह्या काही कधी कुणाला शिकवाव्या लागल्यात का? हात कसे हलवायचे, पाय कसे हलवायचे हे शिकायला नाही लागलेलं. हळूहळू तो पालथा पडतोय, मग उपडा पडतो, मग पुढे सरकतो, रांगतो, उभं राहतो, चालतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याला आपोआप उपजत येत जातात.
सो या काही हालचाली ज्या आहेत शरीराच्या, त्या हालचाली या इनबॉर्न किंवा जन्मजात असणाऱ्या अशा हालचाली आहेत असं आपण म्हणू शकतो. काही हालचाली मात्र अशा असतात की ज्या निरीक्षणातून शिकलेल्या असतात. म्हणजे कधी कधी असं होतं बघा की आपल्या आजूबाजूला जी लोक असतात तर ती कसं बसतात, कसं उठतात, त्यांची एखादी लकब, तर जर त्या व्यक्तींचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव असेल तर नकळतपणे आपण या हालचाली अक्वायर करतो. मग एखादं कॉन्फिडेंटली बोलताना काही एखादा शब्द असेल किंवा हातवारे असतील, तर या काही हालचाली ज्या आहेत ह्या आपण शिकतो म्हणण्यापेक्षा ऑब्झर्व करतो आणि मग त्या आपण वापरण्याचा प्रयत्न करतो. काही हालचाली मात्र असतात ना, त्या ठराविक पद्धतीने शिकवल्या जातात. म्हणजे बघा, अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर एनसीसी जेव्हा आपण जॉईन करतो 11वी-12वी मध्ये किंवा पीटीचे जे तास असतात शाळांमध्ये असलेले, तर या पीटीच्या तासांना कवायतीचे प्रकार घेतले जातात. तर या कवायतीच्या प्रकारामधनं आपल्याला काय बरं लक्षात येतं, तर ठराविक पद्धतीने 1, 2, 3, 4 असं म्हटल्यानंतर त्या प्रकारचे हालचाली करणं कशासाठी गरजेचं आहे या हालचाली, तर एकूणच शरीराचा जो समतोल आहे किंवा दोन्ही ब्रेनचा जो बॅलन्स आहे तो चांगला डेव्हलप होण्यासाठी म्हणून या शारीरिक हालचाली आपल्याकडनं करवून घेतल्या जातात किंवा शिकवल्या जातात. आणि काही हालचाली ज्या असतात ना, त्या ज्या आहेत ना, त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरतो. म्हणजे आवश्यकतेनुसार किंवा परिस्थितीनुसार आपण त्या हालचालींमध्ये बदल करतो. जसं मला जर झोप आली तर मी मोठा आळस देते किंवा कंटाळा आला तर मी आळस देते. पण हा आळस मी जेव्हा एखाद्या ट्रेनिंग मध्ये असताना मी देऊन चालेल का? हो, नाही. तर मग आता मला माझ्या परिस्थितीनुसार आपल्याला ठरवता आलं पाहिजे की मी आता कोणती हालचाल कुठे केली तर ती योग्य ठरू शकते किंवा दिसायला पण बरं दिसू शकतं. अशा पद्धतीने आपण आपल्या हालचालींच्या बद्दल विचार करू शकतो. आता जेव्हा ह्या प्राणमय कोशाचा विचार होतो तेव्हा ताईंच्या बोलण्यात आलंच की प्राण म्हणजे हालचाल, तुमच्यातलं चैतन्य, तुमच्यातला उत्साह, या सगळ्या गोष्टींचा जर आपण आणखीन उदाहरणांच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर आपल्याला काय काय बरं लक्षात येतं. पूर्वीच्या काळी बघा, मुली बघण्याचा कार्यक्रम असायचा लग्न ठरताना, आणि मुली बघण्याचा फार फनी प्रकार असायचा की एका खोलीतून त्या मुलीला दुसऱ्या खोलीत असं नुसतं नेलं जायचं. मग तिची चाल कशी आहे त्याच्यावरून किंवा ती समजा एका जागी तिला बसवलं तर मग तिची फेशियल एक्सप्रेशन्स कशी आहेत त्याच्यावरून मग असं ठरायचं की मग हिला आपण होकार देऊया का नकार देऊया. अशा पद्धतीने अशा काही गोष्टी पूर्वीच्या काळी होत होत्या. पण त्याच्यानंतर म्हणजे हा एक संदर्भ घेतला तर आणखीन एक आठवतं ते म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये मूक चित्रपट असायचे की ज्याच्यामध्ये शब्द नव्हते, भाषा नव्हती, बोलणं नव्हतं म्हणजे. आणि त्यावेळेला नुसत्याच हालचालींवरनं आपण समजून घ्यायचो. लॉरेन अँड हार्डी सारखे जर आपण पूर्वीच्या जर सिरियल आठवल्या तर त्यामध्ये पण आपल्याला लक्षात यायचं की वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालींमुळे आपण करमणूक करून घेत होतो किंवा त्याच्यातून आपल्याला आनंद मिळत होता. आता एवढंच हालचाली या एवढ्याच महत्वाच्या आहेत का हो प्राणमय कोशामध्ये? तर नाही. आणखीन कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत? तर प्राणमय कोशामध्ये आणखीन महत्वाचं असतं ते म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव. आणि चेहऱ्यावरच्या हावभावांमध्ये विशेषतः डोळे. आपल्याला काही जणांचे डोळे बोलके पटकन दिसतात, काही जणांच्या डोळ्याची ठेवण वेगळी असते पण भाव मात्र सारखेच असतात ना. सो आपण म्हणजे डोळ्यांची ठेवण जरी वेगळी असली तरी त्या समोरच्या मनामधले जे भाव आहेत त्या भावावरनं आपल्याला लक्षात येतं की हिच्या मनात आता काय चाललंय. थोडक्यात काय तर हालचाली असतील, डोळे असतील, आपले बाकी काही हातवारे आहेत, आपण बसतो कसं, उभं कसं राहतो, या सगळ्या गेस्चर पोस्चर आपण ज्याला म्हणतो, तर या सगळ्या गोष्टी जर आपण बघायचं झालं तर देहबोली यामध्ये येतात. आणि या देहबोलीचा अभ्यास करणं याचाच अर्थ आपण प्राणमय कोशाचा विकास करणं असा होऊ शकतो. सो देहबोलीवर आपण स्वतःच्या जितकं चांगलं काम करू तितकी आपली देहबोली ही जास्तीत जास्त समोरच्यापर्यंत प्रभावी ठरू शकते. जसं बघा की नीताताई बोलतात किंवा मी बोलतेय तर आपण बोलत असताना ना शब्दांच्या महत्वाप्रमाणे
त्या कुठल्या शब्दावर जोर द्यायचा आहे, कधी आपण एका टोन मध्ये बोलायचंय, कधी कुठला शब्द फोर्सफुली मांडायचा आहे, तर त्यानुसार सुद्धा आवाजात मध्ये काही नाही काहीतरी प्रकारचा एक चढ उतार होतोय. समजा मी काय किंवा ताई काय असं एकसुरी बोलत राहिलो तर हे आपल्याला ऐकायला तरी चांगलं वाटेल का? हो नाही. सो त्या दृष्टीने आपलं बोलणं आणि आवाज बोलताना होणाऱ्या आपल्या आवाजातला चढ उतार या सुद्धा सगळ्या गोष्टी या प्राणमय कोशामध्ये येतात. म्हणजेच आपलं उठणं असेल, बसणं असेल, चालणं असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली असतील. आता जेव्हा या सगळ्या प्राणमय कोशाचा विचार होतो तेव्हा काही कौशल्यपूर्ण अशा हालचाली काही क्षेत्रांशी संबंधित आहेत बघा. जसं की सैनिक आपण समोर आणले, तर एक सैनिकाचा एक वेगळाच बाज असतो. म्हणजे त्याच्या उभं राहण्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात आहे हा कोणीतरी वेगळा आहे बरं का, हा असा कॉमन मॅन मधलं वाटत नाहीये याचं उभं राहणं किंवा चालणं असं वाटतं. किंवा काही जर प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आता सगळ्यांचीच एकदम फेमस व्यक्ती आहेत, त्या म्हणजे प्रभाव पाडलाय असं व्यक्तिमत्व काय आहे तर नरेंद्रजी मोदी. त्यांचं चालणं जर तुम्ही कधी बघितलं तर किती वेगळा एक बाज आहे त्यांच्या चालण्याला, त्यांच्या चालण्याला एक वेगळ्या प्रकारचा भारदस्तपणा आहे. तर याच्यातून आपण काय लक्षात घेतोय तर हे कौशल्य आपल्याला जाणीवपूर्वक आत्मसात करावं लागतं जर आपल्याला एखाद्या आपल्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव हा समोरच्यावर पडावा असं वाटत असेल तर. त्यानंतर जर नर्तक घेतले, नृत्य करणारे डान्सर असं जर आपण म्हटलं तर बघा त्यांच्या हालचाली सुद्धा किती डौलदार आणि लालित्यपूर्ण अशा असतात. आणि मग म्हणजेच काय तर ह्या प्राणमय कोश तर यांचा चांगला असतोच, पण काही ठराविक प्रकारच्या हालचालींसाठी त्यांनी विशेष अशी मेहनत घेतलेली असते, विशेष असं कौशल्य त्यांनी मिळवलेलं असतं. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की यांच्यामध्ये हा प्राणमय कोशाचा विकास हा जास्त चांगल्या पद्धतीने झालाय असं समजू शकतो. त्यानंतर आता चालणं झालं, हालचाली झाल्या, याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आपलं बोलणं. रामदासांनी सुद्धा शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे असं त्यांनी शिवरायांचं एक वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे. तर आता ह्याच्यामधनं आपल्याला काय लक्षात येतं तर बोलण्याचं काय किंवा वाणी जी म्हणतो आपण त्या वाणीचं किती महत्वाचं असं स्थान आहे आपल्या ह्या प्राणमय कोशामध्ये हे आपल्याला याच्यातनं सिद्ध होतं. काय करता येईल हो आपल्याला बोलण्यामध्ये तर आवाजाचा चढ उतार आहे किंवा ज्याला आपण पॅरालिंग्विस्टिक म्हणतो की कसं बोलतोय ह्याला खूप महत्व आहे. काय बोलतोय हा आशय झाला, कसं बोलतोय हे समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त महत्वाचं असतं. आणि त्याच्या बरोबरीने आणखीन एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे देहबोली. आता देहबोली विषयीची माहिती आणखीन मी थोडी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. मग याच्यामध्ये आपल्याला आवाज किंवा आपलं बोलणं याच्यावर जर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं झालं तर आपण काय काय बरं करू शकतो आपल्या ह्या प्राणमय कोशाच्या ह्या भागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर अर्थातच आपला उच्चार आहे, आपल्या आवाजाचा पोत आहे, आपल्या आवाजाचा चढ उतार आहे, एक ठराविक प्रकारचा टोन आहे, काय आपण बोलतोय यानुसार म्हणजे आशयानुसार सुद्धा आवाजाचा चढ उतार होतो नाही का हो. जसं की बाबासाहेब पुरंदऱ्यांचं जर शिवचरित्र सांगण्याचा तुम्ही जर एक ती पद्धत पाहिली तर असा रोमांच उभा राहतो आपल्या अंगावर त्यांचं हे चरित्र त्यांच्या तोंडून ऐकताना. काय होतं त्यावेळेला जर असं शिवराय होते ते अनेक स्वाऱ्या सर केल्या, कितीतरी त्यांनी लढाया केल्या, असा जर टोन ठेवला तर मग आपल्याला ते छान वाटेल का, आपल्याला ते ऐकावंसं वाटेल का. तर त्यांच्या त्या आवाजाच्या चढउतारावरनं किंवा प्रसंगानुरूप आपल्या आवाजाचा पोत बदलणं हे सुद्धा प्राणमय कोशाच्या विकासासाठी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. ध्यान आपण मागच्याच आठवड्यात पूर्वाताईंनी आपल्याला एक ध्यान योग निद्रेचा एक प्रकार घेतला. योग निद्रेचा प्रकार ऐकताना आपल्याला काय बरं जाणवत होतं तर किती सुदिंग आवाज होता त्यांचा, अत्यंत शांत सहज असा टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा अशा पद्धतीचा एक स्थिर आवाज हा आपल्याला लक्षात आला. त्याच्या घरचे प्रॉब्लेम काय कमी. सो आवाजाचं महत्व इथे आपल्याला बोलताना नाकारून चालणार नाहीये. मग आपल्याला योग्य त्या प्रकारची शब्दरचना आपण करतोय का, त्यानंतर आपण भाषण करतो आहोत किंवा जे आपण बोलतो आहोत त्याच्यामध्ये नक्की काय काय गोष्टींचा समावेश करतो आहोत, कोणत्या शब्दांचा समावेश करतो आहोत. आता ह्या संदर्भात आपण काहीतरी गप्पा मारतोय आणि मी जर अशी काही शिवराळ भाषा वापरली तर तुम्हाला असं
हे एवढं सांगते प्राणमय कोशाविषयी आणि हे काय शब्द वापरते ही. सो हे कानाला ऐकायला सुद्धा काहीतरी ऑड होतं, कारण ते अपेक्षित नाहीये ना. सो अशा पद्धतीने आपण कुठे काय आणि कसं बोलतोय या गोष्टीला खूप महत्व असतं. काही लोकांची तोंडातल्या तोंडात बोलण्याची एक सवय असते आणि ते असे पुटपुटतात आणि मग आपल्याला समोरच्या व्यक्तीला काही केल्या ते कळत नाही आणि मग 4 वेळा तू काय म्हणायचंय तुला नक्की, मला जरा प्लीज मोठ्या आवाजात सांगशील का, मला काही कळत नाहीये. सो हे म्हणजे काय, तर जर आपल्याला असे काही फीडबॅक मिळत असतील तर जरूर आपल्या ह्या पुटपुटत बोलण्यावर आपल्याला काम करणं हे गरजेचं आहे असं तुम्हाला समजायला हवं. काही जणांचा आवाज इतका कर्कश असतो, कळत कसं नाहीये तुला सांगून असं म्हणताना सुद्धा आपला एवढा म्हणजे आपण साधं बोलतोय त्या साध्या बोलण्यामध्ये सुद्धा कधी कधी तो टोन एवढा हाय होतो आणि मग समोरच्याला कदाचित साधं बोलणं हे अग्रेसिव्हली बोलतोय का काय असं वाटू शकतं. सो असा जर आपल्याला फीडबॅक मिळत असेल की केवढ्या मोठ्याने बोलतोय, येतं ऐकू मला, जरा शांतपणे बोल, असा जर आपल्याला फीडबॅक मिळत असेल तर अर्थातच आपल्याला या आवाजावर सुद्धा काम करणं गरजेचं आहे. बोलणं यामध्ये ना आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो. काही जणांना ना शब्द जड जातात, म्हणजे ज्या काही जणांची जीभ जड असते हा, आणि त्यामुळे काही शब्दांचे उच्चार, ज्याला आपण तोत्रेपणा असं म्हणतो, बोबडं बोलणं असं म्हणतो, तर यांच्यासाठी म्हणून जर हा जास्त काय म्हणूया सिव्हिअर प्रकारचा जर तोत्रेपणा असेल तर कदाचित त्याच्यासाठी आपल्याला खूपच मेहनत घ्यावी लागेल किंवा काही एका ठराविक पातळीपर्यंतच आपल्याला त्यांचा हा जो म्हणजे त्रास आहे किंवा हा जो प्रकार आहे तोत्रेपणाचा तो कमी करता येईल. पण जर थोड्याच प्रमाणातला तोत्रेपणा असेल तर आपल्याला खूप पूर्वीपासून म्हटलंय बघा की काही शब्द, काही मंत्र पठण आहे, काही स्तोत्र पठण आहे आणि ती जर आपण पुन्हा पुन्हा म्हटली तर आपले उच्चार सुधारतात, आपले शब्द सुधारतात. सो असे पण जर काही उपाय आपण यावर केले तर हा जो वाणी दोष आपल्यामध्ये तयार होतो तर हा आपण नक्कीच कमी करू शकतो. खूपदा असं होतं की ज्यांचा बोलण्याचाच व्यवसाय आहे, उदाहरणार्थ आमच्यासारखे काउन्सिलर, ट्रेनर असतील किंवा विक्रेता असेल, शिक्षक असतील, ज्यांना सतत बोलावं लागतं आणि शिकवावं लागतं. सो अशा लोकांना आपल्या ह्या वाणीवर किंवा स्वरयंत्र हे चांगल्या पद्धतीत नीट राहावं यासाठी विशेष अशी मेहनत घ्यावी लागते आणि मग त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ देणं गरजेचं असतं. आता हालचाली झाल्या, बोलणं झालं, आता बोलण्याचा पुढचा एक टप्पा आहे तो म्हणजे भाषा. आपल्या आपण ज्या प्रकारची भाषा वापरतोय ही भाषा सुद्धा आपल्या शरीराच्या माध्यमातून व्यक्त होत असते. म्हणजे समजा ए गप्प बस असं मी म्हटलंय, हा ए गप्प बस असं मी म्हटलं आणि ए गप असं म्हटलं, तर ह्या दोन मध्ये कसा फरक पडला, तर आपले शब्द समोरच्यापर्यंत पोहोचवताना आपलं शरीर सुद्धा बोलत असतं आणि मग ती भाषा जी आहे ही भाषा आपल्या शरीराची भाषा म्हणून सुद्धा महत्वाची आहे. मला हा मुद्दा सांगताना ना आमिर खान एक आठवतो. तो अशासाठी की आमिर खानने आतापर्यंत खूप वेगवेगळे रोल केलेत बघा आणि त्याच्या प्रत्येक रोलमध्ये काहीतरी व्हरायटी असते आणि त्या प्रत्येक रोल प्रमाणे तो त्याचा संपूर्ण अटायर बदलतो, त्याच्या हालचालींवर काम करतो, त्याच्या भाषेवर काम करतो, त्याच्या बोलण्यावर काम करतो. अर्थात असे अनेक ऍक्टर आहेत, ऍक्ट्रेस आहेत, मला आता जे पटकन आठवलं ते नाव मी घेतलं. पण म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना मिळून व्यक्त होण्याचा प्रयत्न करता किंवा या सगळ्या गोष्टींवर काम करून व्यक्त होता त्यावेळेला तुमचं हे व्यक्त होणं हे जास्त प्रभावी ठरतं समोरच्यासाठी. इथे मला असं सांगायचं आहे. आता ह्या नंतरचा देहबोली म्हणजे ज्यामध्ये आपण भाषेचा विचार करतो आहोत, तर ह्या भाषेमध्ये जी आपण देहबोली म्हणतो आहोत, तर या देहबोलीमध्ये आपण काय काय बरं गोष्टी अशा लक्षात घेऊया की जेणेकरून त्याच्यावर जर आपण काम केलं तर आपल्या प्राणमय कोश अधिक जास्त चांगला विकसित होत जाईल. तर त्यातला पहिला मुख्य भाग आहे तो म्हणजे आय कॉन्टॅक्ट. आपण आपला आत्मविश्वास, आपल्या मनाचा मोकळेपणा किंवा आपल्या विचारांची स्पष्टता ही नेहमी आपल्या आय कॉन्टॅक्ट मधनं व्यक्त होत असते. जर मला जर एखादी गोष्ट माहित नाहीये किंवा मी जर काही चुकीची केली आहे तर मी ना अशी मान खाली घालून बोलणार आहे किंवा मला जर काही आठवावं
लागलं तर मी ना असं करून बघणार आहे. म्हणजे मला जर एखादी गोष्ट काहीतरी लपवायची आहे तर मी कधीच समोरच्याच्या बरोबर नजरेला नजर देत बोलत नाही. काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देताना हळूच नजर इकडे तिकडे जाते. सो आय कॉन्टॅक्ट, आपली नजर ही अत्यंत महत्वाची अशा फेशियल एक्सप्रेशन्स मधला अतिशय महत्वाचा असा भाग आहे की ज्याच्यामुळे तुमच्या देहबोलीमधनं अनेक गोष्टी, म्हणजे देहबोलीतल्या नजरेच्या माध्यमातून तुमच्या अनेक गोष्टी तुमच्याबद्दलच्या लोकांना कळत असतात. त्यानंतर आणखीन म्हणजे आता आय कॉन्टॅक्ट हा जसा महत्वाचा आहे त्याचबरोबरीने आणखीन काय बरं महत्वाचं आहे तर आय कॉन्टॅक्ट ठेवताना ना काही लोक एकटक बघत बसतात. आता उदाहरणार्थ मी सुद्धा तुमच्याशी खरं तर बोलतेय, मला तुमचे कुणाचे चेहरे दिसत नाहीयेत, पण मी हा जो समोर दिसतोय माझा हा व्हिडिओचा एक तो छोटा, तिथे मी बघत बोलतेय. त्याच्यामुळे तुम्हाला असा फील येतोय की मी तुमच्याशी बोलतेय. पण समजा मधनच मी बोलता बोलता इकडे बघते, आठवताना मध्येच वरती बघते, त्याच्यामुळे फक्त त्या आपल्याशीच बोलतायत हा तुम्हाला फील येत नाही. पण ह्याच ऐवजी जर मी नजर अशी सलग तुमच्याच वर ठेवली आणि जर मी हे काही सांगायचा प्रयत्न केला तर मला माहिती आहे की मला तुम्ही दिसत नाही तरी सुद्धा तुम्ही कॉन्शियस होऊ शकता. का? कारण एकटक बघत राहिल्यामुळे समोरच्या व्यक्तीला नाही म्हटलं तरी थोडंसं काय म्हणतो आपण ऑकवर्ड होतं आणि हा ऑकवर्डनेस आपल्यामुळे समोरच्या मनामध्ये निर्माण व्हायला नको असेल तर आपली ही नजर जी आहे किंवा आपला हा आय कॉन्टॅक्ट आहे हा आवश्यक तितकाच समोरच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, सलग असता कामा नये. त्यानंतर मुख्य म्हणजे आपलं जे शरीराचं गेस्चर, पोस्चर ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या आपल्याला लक्षात येतील बघा की आत्मविश्वास, आपल्या हालचालींमधनं आत्मविश्वास कसा हो जाणवेल तर जेव्हा आपण सरळ उभे राहून व्यवस्थित बोलू, समजा दोन पायांवर संपूर्ण भार देऊन, काही जणांना असं एका पायावर रेलून बोलायची सवय असते किंवा खांदे पाडून बोलायची सवय असते, पण त्याच्यामुळे दिसतं काय तर तुमच्या मनातला काही वेळेला अस्वस्थपणा किंवा आत्मविश्वासाचा अभाव हे रिफ्लेक्ट होतं. मग तुमच्या बद्दल ही माहिती समोरच्यापर्यंत जर बदलून जायला हवी असेल तर तुम्हाला या गोष्टीवर काम केलं पाहिजे. खूपदा टीनेजर्स जी मुलं आहेत आणि ज्यांची उंची अशी भराभरा वाढते, सगळ्या वर्गामध्ये जी मुलं उंच असतात ती नॅचरली असा पोक काढून चालायला लागतात किंवा खांदे पाडून चालायला लागतात आणि मग त्यांना आपल्याला सांगावं लागतं की खांदे हे आपल्या आत्मविश्वासाचं खूप मोठं असं एक माध्यम आहे आणि त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला काही चांगलं आणि स्पष्ट बोलायचं असतं तेव्हा खांदे ऑटोमॅटिकली आपले रुंद होतात. नुसते खांदे रुंद करून चालतं का किंवा दोन्ही पायांवर समांतर उभं राहून चालेल का तर आपण जे बोलतो आहोत आपल्या त्या बोलण्याच्या पद्धतीत आपले हातवारे कसे होत आहेत तर ह्या हातवाऱ्यांना सुद्धा खूप महत्व आहे बरं का. समजा मी असं सतत करत बोलले म्हणजे मी काय आहे ना ते प्राणमय कोश आणि मग त्यांच्या हालचाली ह्या केवढ्या काय काय गोष्टी आहेत आणि कशा मी आता सांगूया 10 मिनिटात तुम्हाला. आता हे जेव्हा मी बोलतेय तुमच्याशी तेव्हा मी किती वेळा हालचाल केली हो हातांची, काय झालं माझ्यातला अस्वस्थपणा तुम्हाला दिसला किंवा माझ्यातला चंचलपणा तुम्हाला जाणवला ह्या हालचालींमधनं. सो आपल्या हालचाली, आपले हातवारे किंवा आपल्या काही लकबी अशा तर नाही आहेत ना की ज्याच्यामुळे समोरच्याला पण ते इरिटेट होईल, म्हणजे की हो ना बास झाले आता कितीही हलणार आहे किंवा कितीही फिरणार आहे. काही वेळेला आपल्याला जेव्हा खूप अँशियस असतो बोलताना तेव्हा नकळतपणे आपल्या पायांची जास्त हालचाल होते, आपल्या हातांची जास्त हालचाल होते, आपल्या नजरेची खूप वेडीवाकडी हालचाल होत असते आणि त्याच्यामुळे आपल्या समोरच्यापर्यंत हा मेसेज जातो की ह्याला काहीतरी अस्वस्थपणा आहे किंवा हा काहीतरी काय म्हणूया गडबडलंय, काहीतरी निसटलंय, सटकलंय, असा काहीसा एक फील हा त्यांना येऊ शकतो. बघा हे सगळं का बरं मी सांगते तुम्हाला तर इथे आपण बरेचसे पालक मंडळी खूप आहेत. तर जेव्हा आपली मुलं शाळेतनं घरी येतात आणि दप्तर असं थाडकन फेकतात आणि धाडकन खुर्चीवर बसतात, तेवढ्या त्या एका हालचालीमधनं आपण असं समजून जातो की काहीतरी आज प्रकरण वेगळं
डोक्यात घेऊन आलेलं आहे किंवा काहीतरी बिनसलंय असं आपल्याला लगेच कळतं. आता याच्यामध्ये आज माझं बिनसलं आहे, आज मी भांडून आलो आहे, आज माझा मूड नाही, हे काही सांगावं लागतं का मुलांना आपल्याला? नाही. आपल्या नजरेने या सगळ्या गोष्टी ओळखल्या जातात, म्हणजे ओळखून येतात समोरच्या व्यक्ती मुलांमधल्या, आणि आपण समजून जातो. सो इथे काय आहे तर त्यांचं शरीर आपल्याशी बोलत असतं, आणि अशाच अर्थाने हातवारे करणं, आपले पायांच्या हालचाली, आपले उभं राहण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, या सगळ्याचा परिणाम हा आपल्या व्यक्तिमत्वावर आणि व्यक्तिमत्व सादरीकरणावर हा होत असतो. आणि त्या अर्थाने ह्या साठी म्हणून आपण या देहबोलीकडे विशेष असं आपण बघितलं. मुळात असं आपण थोडंसं बघूया की हे सगळं जरी असेल तरी पण मग ह्या प्राणमय कोशाचा आणखीन मला, म्हणजे हे मी थोडं थोडं सांगते वेळेच्या मर्यादेमुळे, पण एकूणच जर मला या प्राणमय कोशाचा विकास जर करायचा असेल तर मी काय काय बरं करू शकते. तर देहबोलीमध्ये मी जसं आता सांगितलं तसं की मला फीडबॅक घेता येतील का, कोणी मला असं काही म्हणतंय का, म्हंटल काय आधी की आज ना तू फार बोर केलंस बाई, किती केव्हाची बडबडतेच आहे, संपतच नाहीये. तर हा फीडबॅक मी माझ्या डोक्यात नोंदवून मला त्या गोष्टीवर नेमकं काम करता येईल का. सो अशा प्रकारच्या अनावश्यक हालचाली, अनावश्यक काय म्हणूया लकबी, किंवा विशिष्ट अशा आपला अस्वस्थपणा किंवा आत्मविश्वास कमी आहे हे दाखवण्याच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावर जर आपण जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक काम केलं तर आपण याच्यावर नक्की बदल घडवून आणू शकतो. यानंतर आणखीन काय बरं करू शकतो. समजा आपल्यातला उत्साह, चपळता ही आणखीन वाढावी, यासाठी ताईंनी तर ही एक गोष्ट सांगितलीच आहे की प्राणायाम, आहार या बरोबरीनेच प्राणायामातलाच एक मुख्य भाग म्हणजे साधं दीर्घ श्वसन करणं, नियमित ध्यानधारणा करणं. याच्यामुळे, कारण शेवटी आपण प्राणमय, म्हणजे ताईंच्या बोलण्यातनं जसं आलं की विश्वातल्या शक्तीतला एक भाग हा, एक म्हणजे ही प्राणशक्ती अंश रूपाने का होईना आपल्यामध्ये पण प्राण आहे, प्राणानी आलेली आहे. आणि त्या अर्थाने ह्या प्राणशक्तीला जर आपल्याला ऍक्टिव्हेट ठेवायचं असेल किंवा अधिकाधिक वाढवायचं असेल तर आपल्याला काय करता येणं शक्य आहे, तर आपल्या श्वासावर काम करणं, आपल्या श्वासावर नियंत्रण आणणं हे खूप गरजेचं आहे. पुढचा एक मुद्दा सांगितला तो आवाज, उच्चार, वाणी, यासाठी आपण आणखीन काय करू शकतो. फीडबॅक घेणं तर हे सगळ्याच बाबतीत आहे, पण त्याचबरोबरीने आपण भरपूर वाचन केलं तर आपली शब्द समृद्धी आपोआप वाढणार आहे. आपली वोकॅब्युलरी वाढल्यामुळे कुठल्या वेळेला काय शब्द वापरू, किंवा ज्याला आपण म्हणतो ना चपखल शब्द वापरला आता हिने, सो अशा पद्धतीने नेमकेपणाने बोलताना आपल्याला शब्द आठवतील. आणि त्याच्यामुळे, आणि त्याचबरोबरीने कथा म्हणजे कादंबरी वाचन किंवा भरपूर सारं वेगळ्या प्रकारचं वाचन, विविध प्रकारचं वाचन केल्यामुळे अर्थातच तुमच्याकडचं ज्ञान तर वाढणारच आहे, पण तुमच्या भाषेनी सुद्धा तुम्ही, म्हणजे शब्द संपत्ती जी आहे तीही तुमच्याकडनं वाढायला मदत होणार आहे. आणि त्यामुळे तुमचं जे व्यक्त होणं आहे बोलण्याच्या माध्यमातून ते सुद्धा सुधारण्यासाठी प्रयत्न वाव मिळणार आहे. वक्तृत्वाचा तुम्हाला सराव करता येईल का हो. म्हणजे समजा काहींनी आपल्याला असा फीडबॅक दिला की अगो किती भरभर बोलतेस, असा जर फीडबॅक दिला तर मग आपण चक्क आरशासमोर उभं राहून शांतपणे एक 5 मिनिटं रोजचा जर आपण सराव केला की एखादा छोटासा विषय घ्यायचा आणि मला जे हवं ते मी माझ्याशीच बोलणार, की तिथे आपल्याला आपणच बोलत असताना आपला टोन दिसतो, आपला चेहरा दिसतो, आपली बॉडी लँग्वेज पण आपण ऑब्झर्व करू शकतो. अशा वेगवेगळ्या तऱ्हेने आपण आपल्या वक्तृत्वावर सुद्धा काम करू शकतो. आणि अर्थातच या सगळ्यामुळे होणार काय आहे तर आपल्या मनातली ही जी काही चैतन्य शक्ती आहे, या आपल्या मनातली ही जी प्राणशक्ती आहे, ती प्राणशक्ती ही अधिकाधिक वाढून आपल्या एकूणच हालचालींमधनं, बोलण्यामधून, आवाजामधून आपल्या व्यक्तिमत्वाचा तो जो एक डौलदारपणा आहे, तो जो एक बाज आहे, तो बाज हा समोरच्यापर्यंत प्रभावीपणे पोचवायला ह्या सगळ्यामुळे मदत होणार आहे. सो असा हा प्राणमय कोश की जिथे ताईंनी भारतीय तत्वज्ञानाप्रमाणे जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याचा अतिशय नेमक्या भाषेत त्यांनी सांगितलं, आणि त्यानंतर त्याचा संदर्भ आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण जगताना आपल्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसा वापरू शकतो या असा थोडासा कनेक्ट करण्याचा मी माझ्या बोलण्यातनं प्रयत्न केलाय. सो अशा प्राणमय कोशाविषयी आज आपण जाणून घेतलं. आता या ठिकाणी जर कोणाला काही प्रश्न असतील
तर आम्ही दोघी जणी तुम्हाला याबद्दल उत्तर देऊ शकतो. कोणाला काही विचारायचंय? आणि हो, आणखीन एक अगदी महत्वाची गोष्ट आपल्या हालचालींमधली किंवा चेहऱ्याच्या हावभावांमधली, ते म्हणजे आपलं हसू. आपला चेहरा जितका हसरा असेल तितकं समोरच्याला पण प्रसन्न वाटणार आहे. आपल्याला तर आतून छान वाटतच. आमचे एक सर होते आणि त्यांनी आम्हाला शिकवताना नेहमी असं एक नेहमी सांगायचे की आता तुम्ही जर असे बसलेला असाल ना तर तुम्ही पण हे करू शकता. समजा असा चेहरा मी केला, करा बरं तुम्ही पण असा चेहरा. तर हा चेहरा जेव्हा असा करतो ना आपण, तेव्हा जवळजवळ एक 50 एक स्नायू काम करतात, म्हणजे त्यांना खूप हे करावं लागतं. आणि जेव्हा आपण असा चेहरा करतो, साधं छान हसतो, त्यावेळेला फक्त 20 स्नायूंना काम करावं लागतं. सो काय जास्त सोपं आहे, हसणं जास्त सोपं आहे, हे त्यांना सांगायचं असायचं. तर इथे साधी गोष्ट की आपल्या मनातला स्वस्थपणा, शांतपणा आणि आपल्या मनातलं चैतन्य हे जसं आपल्या हालचालींमधनं व्यक्त होणार आहे, त्याचप्रमाणे आपल्या चेहऱ्यामधल्या हसण्याने सुद्धा हा आनंद आपल्याला पसरवता येणार आहे किंवा हे चैतन्य आपल्याला पसरवता येणार आहे. हा एक महत्वाचा मुद्दा मी इथे परत सांगितला. येस, आणखीन कोणाला काही बोलायचंय किंवा काही विचारायचं असेल तरी सुद्धा विचारा. आणि आज आपण स्वीट डिश ऐकणार आहोत बरं का. फार सुंदर गाणं आम्हाला मिळालंय, त्यामुळे सगळ्यांनी थांबा. कोणाला काही प्रश्न नसतील तर स्वप्नाताई. हा, कोणी बोलतंय का? हो नमस्कार. हा, नमस्कार. थोडंसं नेटवर्कच्या मुळे ऍक्च्युली खूप म्हणजे ऑन ऑफ चालू होतं, तर थोडं समरी एकदा परत प्लीज सांगता येईल का, इन शॉर्ट समरी? ओके, समरी अशी आहे या सत्राची. आपण संपूर्ण भारतीय तत्वज्ञानामध्ये जे व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेविषयी जे मांडलं आहे ती आहे पंचकोश संकल्पना. आणि मागच्या गुरुवारी आपण अन्नमय कोश काय आहे तो पाहिला, आणि आजच्या गुरुवारी आपण आज प्राणमय कोश काय आहे तो पाहिला. अन्नमय कोशामध्ये आपला आहार, व्यायाम, विश्रांती, झोप या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी, हे जास्त भर देऊन ऐकलं आपण. आणि आज प्राणमय कोशामध्ये आता आपण हळूहळू, म्हणजे जे कोश असं म्हणतोय ना, तर ते आपण हळूहळू आपल्या आतल्या प्रवासाला चाललोय. आपण अधिक जास्त आपण स्वतःच्या जवळ जाणार आहोत. आणि त्यातला हा दुसरा कोश आज आपण पाहिला, तो म्हणजे प्राणमय कोश. प्राणमय याचाच अर्थ ताईंनी सांगितलं तसं की आपल्या मनामध्ये जी काही एक चैतन्य आहे, जो प्राण आहे, त्या प्राणाचा संबंध आपण कशाशी लावतो. जेव्हा सचेतन आणि अचेतन असे दोन शब्द तुम्हाला माहिती असतील, तर सचेतन म्हणजे काय, तर चेतना असलेलं शरीर असं आपण सचेतन म्हणतो. मग चेतना म्हणजेच काय, तर आपल्या हालचाली, आपले हावभाव, आपला आवाज, आपलं बोलणं, या सगळ्याबद्दल आजच्या ह्या प्राणमय कोशामध्ये आपण ही सगळी माहिती मिळवली. ठीक आहे सीमाताई? आणि तुम्हाला आजचं जर खूप आवाज ब्रेक होत असेल तर आपण जेव्हा हे रेकॉर्डिंग पाठवणार आहोत त्यावेळेला तुम्ही आणखीन व्यवस्थित शांतपणे सगळा अभ्यास, सगळं सत्र ऐकू शकता. असं कुठली मराठी पुस्तकं आहेत का मार्केटमध्ये, असा एक प्रश्न आलाय. मराठी पुस्तकं प्रभावी व्यक्तिमत्व असं मला आता एकदम आठवलेलं, लगेच आठवलेलं नाव म्हणजे ज्ञानप्रबोधिनीच्या डॉक्टर वनिताताई पटवर्धन आणि अशोक नेरफराके अशा दोघांनी लिहिलेलं प्रभावी व्यक्तिमत्व असं छोटंसं एक पुस्तक आहे. अगदी 25, 30, 40 पानांचं पुस्तक असेल, पण त्याच्यामध्ये ही संपूर्ण पंचकोश ही संकल्पना आहे, ही खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेली आहे. आता तरी मला हे पुस्तक आठवतंय. नीताताई, तुम्हाला जर आणखीन काही एखादं पुस्तक सुचत असेल तर नक्की सांगा. हो, मी सांगेन. पुढच्या गुरुवारी नक्की सांगू आपण पुस्तकं. येस येस येस. लेखकांचं नाव रिपीट करणार का? हो, डॉक्टर वनिता पटवर्धन आणि अशोक नेरफराके यांनी लिहिलेलं प्रभावी व्यक्तिमत्व हे पुस्तक आहे. ताई, हा,
हा सोनाली ताई बोला. याचं प्रबोधिनीचं आणखी एक पुस्तक येत आहे पंचकोश विकासाचं. बरं. नितीन प्रबोधिनीचे ज्या होते ना मेन, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, प्रबोधिनीमध्ये आहे ते अवेलेबल. त्याचं नाव सांगू शकाल का, म्हणजे सगळ्यांनाच कळेल. मला आता आठवत व्यक्तिमत्व नाही. विकासासाठी पंचकोश असंच आहे. अच्छा, व्यक्तिमत्व विकासासाठी पंचकोश हे हो. अजून एक नाव आपल्याला कळलंय. हो. आणि कोणी लिहिलंय म्हणताय तुम्ही ते? अभ्यंकर. अभ्यंकर. ठीक हो आहे. हो. So, अजून एक पुस्तक मिळालं तुम्हाला. तुमच्याकडे बघून तुमचा प्राणमय कोश खूप छान आहे लक्षात आलं. आणखीन काही प्रश्न आहे? ओके, सो आपण एक थांबूया. प्रश्न विचारायचा होता ताई. हा, आपलं हे जे आहे म्हणजे आपण जे खाण्याच्या सवयी ह्याही खूप महत्वाच्या असतात आपल्या पूर्ण डे रुटीन साठी, असं बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. तर हे कितपत बरोबर आहे? म्हणजे आपण जे अन्न ग्रहण करतो किंवा जे टायमिंग्स असतात जेवणाचे, ते खूप महत्वाचे असतात आपले ऍक्टिव्हनेस साठी. तर हे कितपत म्हणजे कसं बॅलन्सिंग करायचं, आणि मग जर हे असं असेल तर? नीताताई तुम्ही सांगू शकणार आहात? त्यांनी असं विचारलंय की जेवणाच्याही काही ठराविक वेळा असतात आणि त्याचा संबंध आपल्या प्राणमय कोशाशी काही आहे का? बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जेवणाच्या वेळा ह्या जितक्या नियमित आहेत, म्हणजे एक जर आपण वेळ ठरवली की 7:30ला जेवायचंय, रात्री 8ला जेवायचंय, सकाळी 12:30ला जेवायचंय, तर तीच वेळ जर आपण ठरवली तर आपल्या शरीराला पण त्याची सवय झालेली असते आणि त्यामुळे तीच वेळ असावी. आणि आपल्या सगळ्यांना आता तर माहितीच आहे, रुजुता दिवेकर किंवा बाकीचे सुद्धा लोक, अनेक लोक सांगतात, जैन धर्मामध्ये आहे की तुम्ही जितक्या लवकर रात्रीचं जेवाल तितकं तुमचं अन्नपचन उत्तम होईल. त्यामुळे रात्री ना सगळं आटपून मी टीव्ही बघत 9 वाजता जेवतो किंवा जेवते, तर हे योग्य नाहीच आहे. तर त्यामुळे तुम्ही त्या अन्नाकडे बघत आनंदाने गप्पा मारत असं जर जेवलात तर त्याचं पचन उत्तम होईल. आणि असं म्हटलं जातं की जैसा अन्न वैसा मन. त्यामुळे जसं अन्न खाल तसं तुमचं मन तयार होईल. हे मी मनोमय कोशामध्ये बोलणारच आहोत याविषयी, पण आता सुद्धा तो महत्वाचा भाग आहे म्हणून सांगितला की जसं आपण अन्न खाऊ, जसा विहार करू, तसं आपलं मन होणार आहे, शरीर होणार आहे. अजून एक रश्मिताई मगाशी, म्हणजे तुम्ही आता गाणं लावणारच आहात तर त्या निमित्ताने मी थोडीशी 1-2 गोष्टी सांगते. त्या म्हणजे आपण असं म्हणतो ना की गाना आये या ना आये गाना चाहिए. तसं सगळ्यांनी गावं, कारण जितकं तुम्ही गाल तितकं परत तुमची वाणी छान होईल. आणि जर ईश गायन किंवा कीर्तन किंवा कधी आपण संध्याकाळी एखादी आरती म्हटली तर परत आपला प्राणमय कोश उत्तम होऊ शकतो. आणि नुसतंच हे नाही, सिनेमातली गाणी जरी म्हटली कधीतरी, छान किशोरदांना आपण ऐकत बसलो, गाणी म्हटली, तर हे सुद्धा आपल्या मनाच्या प्रसन्नतेसाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे आत्ताचं गाणं ऐकायला आम्ही सगळे अतिशय उत्सुक आहोत. नक्कीच नक्कीच. स्वप्नाताई आपण एंड करूया आणि मग आपण स्वीट डिश ऐकूया. हो. दोन्ही तायांनी म्हणजे नीताताई आणि रश्मिताई या दोघींनीही प्राणमय कोश म्हणजे शरीरामध्ये असणारे वेगवेगळे वायू, त्यांचं स्थान, त्यांचं कार्य, आणि त्याचबरोबर प्राणमय कोशासाठी प्राणमय कोश कशा पद्धतीने बघितला जातो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, तर आपल्या हालचाली, चालणं, बोलणं, वागणं या सगळ्यामधून बघितला जातो. आणि एकंदरीतच आपलं व्यक्तिमत्व जर प्रभावी करायचं असेल तर या गोष्टींमध्ये कुठे आणि कसे बदल केले पाहिजेत या संदर्भातली माहिती नीताताई आणि रश्मिताई यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगितली. त्याबद्दल मंथन टीम कडून मी त्या दोघींचेही आभार मानते. सत्राचा जो काही सारांश होता तो सारांश आणि गाण्याबद्दलची थोडीफार माहिती ही आपल्या वक्त्यांनीच आपल्याला दिली असल्यामुळे त्याच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. अधिक वेळ न दवडता मी रश्मिताईंना विनंती करेन की त्यांनी आपल्या स्वीट डिश ऐकावी. तत्पूर्वी जे श्रोतृवर्ग या कार्यक्रमासाठी उपस्थित होता, त्यांच्या या उपस्थितीमुळे निश्चितच आमचाही हुरूप वाढत असतो कार्यक्रम करण्यासाठीचा आणि वेगवेगळे विषय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो की तुमच्यापर्यंत ते पोहोचवता यावेत. तर त्यांचेही मनापासून आभार. रश्मिताईंना मी विनंती करते की त्यांनी स्वीट डिश ऐकवावी. रेकॉर्डिंग